सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। इथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांना अडांगळे परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे। यंदा आम्ही शिक्षणाला अनुसरून एक छोटासा सुंदर असा देखावा सादर करीत आहोत। आशा करतो की ह्या देखाव्यातून आपण सर्वच काहीतरी नवीन शिकू। विषय बालक पालक शिक्षण आणि भ्रमणध्वनी अर्थातच मोबाईल। गणेश, बाळ गणेश, गृहपाठ झाला का? नाही माते, पूर्ण करतोय। माते, मी तर गृहपाठ करतोय, परंतु पृथ्वीवरील बालक गृहपाठ का करत नाहीत? काय कारण असावे? बाळ गणेश, इकडे ये, चल पाहू आपण। नमस्ते मुलांनो, बसा। मराठीचे पुस्तक काढा पाहू आणि कवितेचे नाव आहे मोबाईलची रंगत वाईट संगत। पालकांना तुम्ही शहाणपण घ्यावा, पालकांना तुम्ही शहाणपण घ्यावा। मुलं जवळ आली की मोबाईल साईडला ठेवावा। मोठ्यांना आता आवर घालता येत नाही, मोठ्यांना तर आता आवर घालता येत नाही। घ्या लहान मुलांची काळजी, बालपणातच सावरा त्यांना, होऊ नका निष्काळजी। बऱ्यापैकी घरात दिसत नाही खेळणी, बऱ्यापैकी घरात आता दिसत नाही खेळणी। ना लाकडी घोडा ना ती छोटीशी मांडणी। चिवताईने दार कधीच बंद केले, चिवताईने तर दार कधीच बंद केले, पण आम्ही मात्र मोबाईलचे लॉक उघडले। चांदोमामा झाडामागे कधीच लपून गेला, चांदोमामा झाडामागे कधीच लपून गेला, जेव्हा मोबाईलचा उजेड मुलांच्या डोळ्यावर आला। खेळणी झाली महाग, मोबाईल झाला स्वस्त, खेळणी झाली महाग, मोबाईल झाला स्वस्त। जेवत नसताना रडत असताना त्यांना मोबाईलच फक्त मस्त। ना भूगोल ना इतिहास, ना भूगोल ना इतिहास, त्यांच्यासाठी मोबाईलच असे खास। ना कुठली डिक्शनरी ना इंग्लिश स्पीकिंग, ना कुठली डिक्शनरी ना इंग्लिश स्पीकिंग। फोन मध्ये एकच काम, स्क्रोलिंग अँड स्क्रोलिंग। मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली, शिक्षणाअभावी वाया गेली। इन्स्टाच्या रीलने केले मुलांना वेडे, इन्स्टाच्या रीलने केले मुलांना वेडे। ना राहिली गोळा बेरीज ना कसले पाडे, फक्त अश्लील व्हिडिओ आणि अश्लील चाळे। शॉर्ट्स घालून पप्पांना मुलगी म्हणते दिसते बघा मी छान, शॉर्ट्स घालून पप्पांना मुलगी म्हणते बघा दिसते किती मी छान। हे पाहून पप्पांची शर्मेने खाली जाते मान। मुलगा शिकला प्रगत झाला, मुलगा शिकला प्रगत झाला, शिक्षणाशिवाय वाया गेला। नाक्यावर करे टवाळगिरी, बंटाय संटाय करत फिरी, मोबाईल शिवाय यांना काही सुचतच नाही। मैदान झाले रिकामे हो, मैदान झाले रिकामे हो, स्टोरेज झाले फुल। खो खो कबड्डीची तर आता उडतच नाही धूळ। जुने ते सोने उगाच कोणी म्हणत नाही, जुने ते सोने उगाच कोणी म्हणत नाही। फोनच्या जमान्यात दुर्दैव आमचे, संतांचे श्लोक जुन्या म्हणी मुलांच्या तोंडी ऐकूच येत नाहीत। संत तुकारामांचा जन्म कुठे झाला हे माहीत नसतं, संत तुकारामांचा जन्म कुठे झाला हे माहीत नसतं, पण कोणतं गाणं कोणत्या सिनेमाचं आहे हे मात्र बरोबर लक्षात असतं। पालकांनो, आता तरी सावरा, मुलांना जरा आवरा। काळ्या पाठीवर पांढऱ्या अक्षराने लिहितो त्याला म्हणतात खडू, काळ्या पाठीवर पांढऱ्या अक्षराने लिहितो त्याला म्हणतात खडू। आजच्या पिढीचा संस्कार पाहून सरस्वतीलाही येत असेल रडू। अशी ही आजकालची परिस्थिती, देशाचे भविष्य मुलांना तुमच्याच हाती। करा संगत पुस्तकांशी, उंच करा मान देशाचे। असंख्य शब्दाने तिने सजवला मळा, असंख्य शब्दाने तिने सजवला मळा। विद्याचे माहेरघर म्हणजे आपली शाळा शाळा शाळा। हे बुद्धीच्या देवता, चरणी ठेवून माथा, हात जोडतो तुम्हाला, दर्शन द्या आम्हाला। बोला गणपती बाप्पा मोरया।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझं नाव सिद्धिका रमेश अडांगळे. तर ह्या वर्षीची आमची थीम आहे शाळा, अशी थीम आम्ही सिलेक्ट केली आहे. तर शाळा इन द सेन्स एज्युकेशन. तर एज्युकेशन हे किती महत्त्वाचं असतं. आजच्या मुलांना एज्युकेशन काय आहे हे माहिती नाही आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते माहिती नाही आहे. तर आमचा हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचलं पाहिजे की शाळा हे काय आहे, त्याचं एज्युकेशनचं नॉलेज किती घेतलं पाहिजे, किती नाही. आणि सोशल मीडिया हा खूप जास्त डिस्टर्बिंग पार्ट आहे, खूप मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. दुसरं आपण मैदानी खेळ बघू शकता पूर्ण संपलेले आहेत सोशल मीडियामुळे. आता नीट जेईचे स्कॅम्स होतात. आणि दुसरी गोष्ट आपण बोलू शकतो की गणेश हा आपला बुद्धीचा देवता आहे. त्याच्यामुळे आपण बाप्पांना विनंती करू, सगळ्यांना सद्बुद्धी द्या, सगळ्यांना अभ्यासाचं महत्त्व समजवा. सेकंड थिंग इज की आपण ह्याच्यामध्ये दाखवलं आहे की तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचं भविष्य चांगलं नाही घडणार पुढे जाऊन. ठीक आहे, तर हा पोस्टर आपल्याला हे दाखवतो. आणि सेकंड आपण आहे की इकडे सगळं आपण इन्स्पिरेशन जे आपले आहेत त्यांचं भविष्य काय होईल हे सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सेकंड पोस्टर आपल्याला तिकडे हा दाखवतो की सरस्वती माताचं जसं ते विद्याचं माहेर म्हणून आपण बोललं जातो. आणि सेकंड फोटो आहे आपण शिवशक्ती, जसे गणेशाचे आई वडील आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कितवं वर्ष आहे आणि थीम निवडण्याचं काय प्रेरणा आहे? अच्छा, तर ह्या वर्षी बाप्पाचं 26वं वर्ष आहे आमच्या घरामध्ये. आणि थीम निवडण्याचा हा प्रयत्न होता की जसं का शाळा हा थीम निवडला होता जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचण्यासाठी. गेले 8 वर्ष आम्ही चलचित्र करत आहोत इथे. आणि बाप्पाचं दर्शन आणि चलचित्र पाहण्यासाठी नगरसेवकांची, सोशल वर्कर्सची, लहान मुलांपासून मोठ्या माणसांचीही उपस्थिती इथे होती. अवेअरनेस पसरवण्यासाठी आतापर्यंत कोणाला याची भेट कोणी दिलेली आहे? पोलिसांनी भेट दिली आहे, नगरसेवकांनी भेट दिली आहे. असं विद्यार्थ्यांना बोलवून तुम्ही काही अवेअरनेस केला? हो, विद्यार्थ्यांनाही आम्ही बोलवलं की जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे.